धर्मेंद्र प्रधान यांच्या केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा झाला, पण तरीही केंद्रीय शिक्षण खातं सुधारण्याचं नाव घेत नाही. एनटीएच्या अंतर्गत येणाऱ्या एनटीएची नीट परीक्षा यामध्ये घोळ घातला होता. त्याच एनटीएनं आता एनईटी नेट परीक्षेचा पण घोळ घातलेला आहे. एनटीए म्हणजे काय की राष्ट्रीय परीक्षा एजन्सी, नॅशनल टेस्टिंग एजन्सी सुद्धा आपण त्याला म्हटलं गेलेलं आहे. देश पातळीवर होणाऱ्या ह्या अनेक नीट सारख्या परीक्षा एनटीएच घेत होते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुद्धा एनटीएने एनईटीची परीक्षा घोषित केली. मास्टर डिग्री पास झालेली व्यक्ती ही यूजीसी एनईटीची परीक्षा देतात. यामध्ये 87 विषयासाठी ही परीक्षा असते. एखाद्या शाळेत प्रोफेसर व्हायचं असेल किंवा सायन्समध्ये रिसर्च जर करायचं असेल तुम्हाला, तर नेटची परीक्षा आपल्याला द्यावी लागते. यावर्षी ही परीक्षा जून मध्ये घेतली गेली होती आणि घोळ उघडा पडला ऑगस्ट मध्ये. एनटीएनं या परीक्षेचा आन्सर की रविवारी घोषित केली, पण 87 पैकी 84 विषयाची फक्त आन्सर की यांनी घोषित केलेली आहे. यामध्ये इंग्लिश, कॉमर्स, सोशियोलॉजी या 3 विषयाची आन्सर की आलीच नाही. का? कारण त्यांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रचंड चुका झालेल्या होत्या. त्या चुका कुठल्या आहेत त्या आपण बघूया. टायपिंग मध्ये एरर, भाषांतरामध्ये एरर, तथ्यामध्ये, स्पेलिंग मध्ये, नावामध्ये, पुस्तकांच्या नावामध्ये, संज्ञांमध्ये आणि व्याकरणामध्ये आणि प्रश्नांच्या भाषेत सुद्धा हे सगळं कमी होतं म्हणून की काय? आणि 150 पैकी 67 प्रश्न असे होते की 2024च्या पेपरमधील जसेच्या तसे उतरवले गेलेले होते. त्यांचा क्रमही बदललेला नव्हता. आणि हे कळलं कधी? लोकांच्या तक्रारी आल्याच्या नंतर. मग यांनी चौकशी नेमली आणि समितीने सांगितलं की ह्या चुका एवढ्या आहेत की परीक्षा पुन्हा घ्यावं लागेल. ही एवढी मोठी परिस्थिती आहे. एनटीएने नंतर चुका जाहीर केल्या आणि नव्या परीक्षेची एक तारीख त्यांनी जाहीर केली. 9 आणि 10 सप्टेंबरला या परीक्षेची तारीख दिलेली आहे. आता हे पुन्हा पेपर होतील. 3 विषयाचे म्हणजे मुलांनी जून मध्ये जे काही मेहनत केली ती परत त्यांना मेहनत करावी लागणार आहे. आणि त्यांनी सांगितलं की पुढच्या 20 दिवसात पुन्हा पेपर होईल. हे काय चाललंय? अरे शिक्षण आणि शाळा म्हणजे काय फक्त खेळ वाटलाय का यांना एनटीएला? या संपूर्ण विद्यार्थ्यांचा खर्च वसूल करून घेतात ही लोक. एनटीएने विद्यार्थ्यांच्या फीवर चालेल अशी व्यवस्था यांनी करून ठेवलेली आहे. 2018 ते 2024 या 6 वर्षामध्ये एनटीएने परीक्षा फी म्हणून देशभरातील विद्यार्थ्यांकडनं 3,512 कोटी रुपये घेतले आणि खर्च फक्त 3,064 कोटी केलेले आहेत. म्हणजे 6 वर्षामध्ये 448 कोटी डायरेक्ट नफा. या व्यतिरिक्त केंद्र सरकार सुद्धा पैसे देते यांना. ते तर वेगळंच राहिलं. ही आकडेवारी मी नाही, सरकारने सादर केलेली आकडेवारी आहे. हे आता आपल्याला काही परवडणार नाही. तुम्हाला काय वाटतंय कमेंट्स मध्ये नक्की सांगा.